नसेल एक ट्रॉफी तरी त्या संघाच्या नावावर जाईल आणि यासाठी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय आई ग्रुप आई आई भाटपाडा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट अष्टभुजा लवपाडा हा संघ पाहायला मिळतोय. सलामीची जोडी समीर बुरकुंड आणि दुसऱ्या बाजूला महेश भोईर तर कल्पेश. पहिला चेंडू अगदी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र काय घडलंय तर झेलचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसला जातोय अष्टभुजा लहूपाडा या संघाला. सकाळच्या फत्रामध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स समीर भुरकुण्याचा, परंतु आज या सायंकाळच्या फत्रामध्ये कुठे ना कुठे नाराज केले या खेळाडूने. अगदी पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा तो शिकार बनलाय आणि तो बाद झालाय. तर अक्षय गुडगुस यांना आम्ही विनंती करतोय तुम्ही मंचावरून येऊन बसायचं आहे. तर खऱ्या तर मात्र त्यांच्याकडनं या पूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला उपलब्ध झाले. आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. वन डाऊन मध्ये दाखल निमेश थापड हा फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय. कल्पेश पहिल्या चेंडूवर यश संपादन करतोय. राऊंड विकेटने दुसरा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला फक्त सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. या एकने अकाउंट ओपन होत असताना अष्टभुजा लहूपाडा या संघाचे पाहायला मिळते. चांगली पिच आपल्याला पाहायला मिळते आणि निसर्गाच्या वातावरणात ही स्पर्धा चालू आहे. यावेळेस स्विच इट क्रिकेट मधला घातक फटका पाहायला मिळतो मित्रांनो. लागला तर लागतो, नाहीतर मात्र चेंडू डॉच जातो. या प्रकारे सिच्युएशन असते या चेंडूवर आणि चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. अगदी इम्पॉर्टंट मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारे खेळ करत आहात. देवेंद्र ठाकरे आणि दशरथ चलका यांना आम्ही विनंती करतोय तुम्ही मंचावरून बसायचं आहे. यावेळेस जोरकस माझा प्रयत्न स्वतःच्या फॉलोत्र मध्ये चांगला चेंडू स्टॉप केला गेलाय कल्पेश परेडच्या माध्यमातून, रुपेश परेडच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात धाव आली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे बांधून ठेवले या पहिल्याच षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू नटराज शाहीलने चेंडूला खेळला जातोय. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर चौकाराकरिता आलाय उशिराने चौकार. तर 4 धावा येत आहेत. तर 4 धावाने इथे धावसंख्या वाढती आहे. 5 या धावसंख्येवर पाहायला मिळते आहे. आतापर्यंत फलंदाज निमेश आलाय आणि 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जरी चेंडू डॉट 2 हाताळलेत तरी देखील चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये घेतला जातो. डीप फॉरवर्ड क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. अतडस लांगणमधून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फील करेल आणि तत्पूर्वी या 2 धावा पडून पूर्ण केल्या आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते 7 या धावसंख्या. मॅच जर चांगलं खेळायचं असेल तर चांगल्या धाव्या बनवाव्या लागतील. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जो या सामन्यामध्ये जिंकतोय तो नक्कीच क्वालिफाय होईल. यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू आपण बघतोय शरीरभेदी चेंडू पाहायला मिळतोय. टॉसच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. 1 षटकाची समाप्ती झाली आहे.
एक गडी बाद 7 अशी स्थिती लहूपाडा या संघाची. डीजेला फंदी देऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तर नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. उमेश परीट हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. तर यावेळेस स्ट्रायकरकडे बॅटर पाहायला मिळतोय तर म्हणजे महेश. आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. दुसऱ्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक मिळाली गेली आहे डावकर हाताने. ओ यावेळेस स्लॉक स्वीप केलाय. चेंडूला भिरकावलाय. चेंडू डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. षटकाराकरिता महेशच्या बॅटमधनं आला षटकार. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकतीये 13 या धावसंख्येवर. हॅलो चेक. हॅलो विकी. एक पारदर्शी आलाय सदानंद दळवी आणि किरण दिवा यांच्या माध्यमातून. षटकाराचा कॅच घ्या आणि 200 रुपये कमवा. त्यानंतर गणू दिवा यांच्या माध्यमातून षटकाराचा कॅच घ्या 200 रुपये कमवा. तसेच लहू घोषे आणि निलेश दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा 200 आहेत. म्हणजे 600 रुपयाचा षटकाराचा कॅच साठी आहे. आयवा कॅच साठी. यस भावेश षटकार आलाय. आज पुन्हा एकदा काय जबरदस्त स्ट्रोक्स. जणू काय मागचा चेंडूचा रिप्लाय दिलाय की काय. सेम स्ट्रोक्स खेळला गेलाय. अजून एक 6 धाव मिळतात. 6 धावांची धावसंख्या पुढे सरकतीये 19 या धावसंख्येवर पाहायला मिळते. लागोपाठचे 2 चेंडू 2 षटकार. दरम्यान पुन्हा एकदा सांगतोय सदानंद दलवी आणि किरण दिवा यांच्या माध्यमातून षटकाराचा कॅच जर घेतला सीमारेषे बाहेर प्रेक्षकांनी तर 200 रुपये. त्यानंतर गणू दिवा यांच्या माध्यमातून 200 रुपये त्या कॅचसाठी आणि लहू घोषित तसेच निलेश दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा 200 म्हणजे 600 रुपयाचा पारितोषिक असेल आयबा कॅच साठी षटकाराच्या कॅच साठी. यावेळेस रेफ्टम राऊंड द विकेटने. ओ यावेळेस 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. सोने पे सुहागा. काय जबरदस्त स्ट्रोक. लकी चौकार म्हणावं लागेल. कारण चेंडू आपण बघतोय अपेक्षित पेक्षा जास्त हाईट चेंडू पाहायला मिळते आणि पंचांनी लगेच दंडित करण्यात आलाय गोलंदाजाला. म्हणजेच 4+1 5 धावा येतात. 5 धावांची धावसंख्या पुढे सरकतीये 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये. पुढचा चेंडू येतोय फ्रीट उमेश डावकर हाताने. ओ यावेळेस पुन्हा एकदा लॉर्ड फुट डिलिव्हरी होती. त्याला भिरकावलंय. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. चला सगळ्यांचे हात वरती. थँक्यू डीजे. तर चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू लगेच पुरवा. तिकडे आपण विनंती करूया तिकडे एखादा बाउंड्री पंच राहा. कारण जर तुम्ही तिकडे राहिला आणि झेल घेतला षटकाराचा तुम्हाला 600 रुपये मिळतील एका झेलचे षटकाराच्या झेलसाठी. तर तिकडे कोणीतरी लवकर चेंडू सुद्धा येईल. भवेश नक्कीच एक चांगला प्रयत्न आहे आयोजकांचा. नक्कीच. इथे मात्र प्रत्येक व्हॉलेंटियर्सला मात्र उत्साहित केलं जातंय. 600 रुपये कमवा. एक झेल घ्या आणि षटकाराच्या बाहेर आणि 600 रुपये कमवण्याची संधी निर्माण करून दिली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू फुल टॉप डिलिव्हरी होती. चेंडूला प्रॉमिसिंग स्ट्रोक्स म्हणता येणार नाही आहे तरी देखील एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 31 या धावसंख्येवर. थोडासा आत्मविश्वास जो आहे ना तो मात्र ठासवायला दिसतोय यावेळेस गोलंदाज उमेश या गोलंदाजाचा. आतापर्यंत 3 षटकार त्यांना आलेले आहेत. हो यावेळेस स्विच इट खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु असफल ठरलाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या 31 धावसंख्या. शेवटचा चेंडू. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि झेल शेवटच्या क्षणी मात्र सुटला गेलाय. चांगला प्रयत्न
अगदी कपिल देव यांची आम्हाला आठवण करून देणारा हा क्षण पाहायला मिळाला आणि जेल सुटला गेलाय. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 32 धावा. अष्टभुजा लहूपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना इम्पॉर्टंट मॅच आहे, सेमीफायनलचा मॅच आहे. आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन तोपर्यंत डीजेला फंदे देऊया आणि लगेच मैदानाच्या कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर अगदी आपण बघितलं होतं पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला होता तो म्हणजे समीर भुरकून एक हार्ड हिटर बॅटर. त्याच्यानंतर महेश आणि निमेश यांनी मात्र खरं तर मात्र जबाबदारी स्वीकारली आहे आणि चांगली पार्टनरशिप दुसरा विकेटसाठी पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. नंबर 3चा गोलंदाज विश्वा गोंधळी मार्कवर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू परमेश्वर स्ट्रोक्स म्हणता येणार नाहीये. शत्रक्षक आलाय डीप लॉंग ऑनला आणि पकडलाय जेल. संपलाय फलंदाज निमेश याचा खेळ. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना दिनेश तापड हा बॅटर 4थ्या क्रमांकावर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विश्वा याने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. स्लॉगवरचं षटक त्याच्या हातामध्ये दिलं गेलंय आणि या दुसऱ्या षटकामध्ये बघायचं झालं ना तर 25 धावा उमेश या गोलंदाजाला कुठल्या होत्या. परंतु विश्वा गोंधळी मार्कवर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकरकडे बॅटर दिनेश. यावेळेस जोरकसमांचा प्रयत्न. शत्रक्षक आहेत. यावेळेस मात्र झेल सुटला गेलाय. झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. परंतु इथे मात्र वाईटिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल सुटला गेलाय. जीवनदान दिलं गेलंय फलंदाजाला. चांगला प्रयत्न केला होता. अगदी लॉलीपॉप झेल अशा प्रकारे तुम्ही सोडाल तर थोडाफार अडचणीमध्ये संघ तुमचा सापडू शकतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकती आहे. 33 धावसंख्या. महेश यावेळेस चेंडूला नक्कीच भिरकावलाय. चेंडू निघून जातोय. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. षटकाराकरिता महेशच्या बॅट मधनं आलाय षटकार. 6 धावांची धावसंख्येला पुढे आकार दिलाय. धावसंख्या पुढे सरकली आहे 39 या धावसंख्येवर. थँक्यू. जरा लहू घोषे कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर लहू घोषे. तर पुन्हा एकदा विश्वा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस क्षेत्र निवडले. वाईटिश मिडॉन पट्ट्या बाहेर. षटकाराकरिता अजून एक षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराची धावसंख्या पुढे सरकती आहे 45 या धावसंख्येवर. जिथे मात्र समीर भुरकून लवकर बाद झाले होते तिथे असं वाटलं होतं की या लहू आई अष्टभुजा लहूपाडा संघ कुठे ना कुठे अडचणीमध्ये सापडेल. परंतु मोक्याच्या क्षणी मात्र एक जबरदस्त वाघासारखी फलंदाजी केली आहे आतापर्यंत महेश या बॅटर्सने. आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतोय तो म्हणजे महेश. लागोपाठचे 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेत ते म्हणजे महेश या बॅटर्सने. 7 चेंडूचा सामना केलाय आणि 35 या धावसंख्येवर तो खेळतोय महेश. काय बॅटिंग केली आहे.
संघ अडचणीमध्ये मध्ये होता आणि तो अडचणीमधून या संघाला बाहेर काढले असं म्हणावं लागेल. 5वा चेंडू घेऊन जाईल विश्वा म्हैसाडी. यावेळेस बॅटची एज घेतली आहे. चेंडू आपण बघू शकतो या लॉंग स्टॉप रिझनला निघून जातोय. सीमारेषा पार आलाय चौकार. अजून एक चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. तर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. विश्वा यावेळेस फुल ऑफ डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र नाही करणार चुकी आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय मिस्टर महेश. धावसंख्या स्थिर ते म्हणजे 49 धावा आणि 50 धावांचं भलं मोठं टार्गेट ठेवलंय. ते म्हणजे 50 धावांचं टार्गेट ठेवलंय. 49 धावा झालेत आणि 50 धावांचं टार्गेट अष्टभुजा लहूपाडा या संघाने. चला आम्ही ते मात्र चिट्ट्यांचा ड्रॉ करणार आहोत. संजय 11 नागले संघाचा कर्णधार, तसेच आई सोनसरी तांबडमाळ संघाचा कर्णधार आणि गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा संघाचा कर्णधार. चला या आम्ही चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय आणि विजेता संघाचे एक एक प्रतिनिधी आहेतच. चला लगेचच यायचं आहे. चिट्ट्याचा ड्रॉ होतोय. समोरच चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय. तांबडमाळ संघाचा कर्णधार आलेला आहे. साष्टीकर पाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. लगेच आम्ही चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय. सागर माळी जॉईंट होत आहेत. हॅलो चेक. तर चला आपण या ठिकाणी या कर्णधार 3 कर्णधार आहेत. या दस शेलका या साईडला या. विजय संघाजोडला जो मॅच असेल तो आपण दुसऱ्या क्रमांकावरती खेळू जसं आपला फॉर्मॅट असतो. या पुढे वरती हे दीदी इकडे 2 चिठ्ठे उचल. अजून एक कुठले तरी वाच. संजय नागले. संजय 11 नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा हा पहिला मॅच आणि त्यानंतर त्या चिठ्ठ्या सुद्धा खोलून दाखवा. सोनसरी तांबडमाल आणि विजयी संघ. तर आपण टॉस करूया लगेच. संजय 11 आणि साष्टीकर पाडा. या निलेश दिवा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या मॅचचा लगेच आपण टॉस करणार आहोत. पण जर थोडंसं फक्त काही क्षण आपण थांबतोय. 3 षटकांचा मॅच असेल हे लक्षात घेऊन द्या. कोण बोलते? छापा असा कॉल झाला नागले संघाचा. आलाय छापा. नागले संघाने टॉस जिंकलेला आहे. तर आपण विचारूया नागले संघ काय स्वीकारेल. क्षेत्ररक्षण शुभेच्छा असतील. इकडे वेळ नाहीये थोडासा. मॅच या ठिकाणी कंटिन्यू आहे. दोघांना शुभेच्छा असतील. तर नागले संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः हा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सागरजी माळी. दरम्यान पहिला चेंडू पडला पाहतो. यावेळेस बॅटची एज आणि थेट यष्ट्यांना जाऊन चेंडू आदळलाय. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. क्लीन बोल्ड. अगदी गोल्डन डकचा शिकार बनलाय. फलंदाज उमेश परेड हा बॅटर.
तर पहिल्या चेंडूवर मोठा आदरा बसला जातोय आई ग्रुप भातपाडा या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. कल्पेश परीट हा बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. पहिल्या चेंडूवर यश मात्र संपादन केले महेश या गोलंदाजाने. ओ यावेळेस भन्नाट वेग होता, तेवढ्याच ताकदीने चेंडूला खेळायचा प्रयत्न झालाय. इथे मात्र वाईटिश मिडांवरून क्षेत्ररक्षक घेतो, चेंडूला फील्ड करतोय समीर बुरगुण आणि तत्पूर्वी एक धाव मिळाली गेली. या एकने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना कल्पेश परीट यांना पाहतोय. महेश पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने 8 ते 10 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस रुपेश यावेळेस चेंडूला आणि सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. एकने धावसंख्या पुढे सरकती आहे, 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये. 30 फरकामध्ये पाहायचं झालं ना तर मात्र एक कव्हर पॉइंटला शतरक्षक पाहायला मिळतोय, थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक पाहायला मिळतो 30 फरकाच्या आतमध्ये. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडलंय, चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकाराकरिता आलाय षटकार. से 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे. 8 या धावसंख्येवर एक गडी जरूर उमेश बाद झालाय. त्याच्यानंतर मात्र रुपेश यांनी मात्र जिम्मेदारी खांद्यावर घेतली आहे. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलं जातंय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे. 12 या धावसंख्येवर रुपेश आणि कल्पेश यांना मात्र जिम्मेदारी नक्कीच चांगली भागीदारी करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. 50 धावांचं लक्ष आहे. या 50 धावा जरूर चेस होऊ शकतात, परंतु या दोघांना मात्र क्रीजवर राहणं फार गरजेचं असणार आहे. ह्या जोडीवर जास्तीत जास्त डिपेंड आहे सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्सवर, रुपेश आणि कल्पेश या. कारण उमेश लवकर बाद झालाय, अगदी गोल्डन डकचा तो शिकार बनला होता. महेश पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने. यावेळेस जोरकसमाचा प्रयत्न, अपील केली आहे. लगेच थोडासा पंच दाखवतात की खाली पडलाय चेंडू. चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. रुपेश आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि तो 10 या धावसंख्येत तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला कल्पेश त्याला 7 देतोय, तो 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 या धावसंख्येत तो खेळतोय. शेवटचा चेंडू महेश. यावेळी दूरवरून चेंडूला खेळलं गेलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत विशाल थापट, क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा पडून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ते म्हणजे 14 या धावसंख्येवर. एक गडी बाद 14 अशी स्थिती आई ग्रुप भातपाडा या संघाची. डीजेला फंदी देऊया आणि लगेच सेवा मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. तर चांगलं क्रिकेट चालू आहे. तर मित्रांनो, क्रिकेट असं खेळा, हरलो तरी त्यात झाला पाहिजे आणि जिंकलो तरी त्यात झाला पाहिजे. तर समीर भुरकुंड गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी एक धाव या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 15च्या घरामध्ये. तर षटकाराची हॅट्रिक साधली तर गणित दुवा यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस काय भन्नाट वेग होता. वाईट यॉर्कर चेंडू म्हणतात ना, तो चेंडू हाताळला गेलाय समीर बुरगुंडच्या माध्यमातून.
समीर बुरकुण नक्कीच गोलंदाजी फलंदाजीमध्ये काही करू शकले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आपला एफर्ट, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतात. ओ यावेळेस फुल टफ डिलिव्हरी आहे. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला शत्रक्षक आला, चेंडूला फील केले आणि तत्पूर्वी 2 धावा 2 खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आहे 17 या धावसंख्येवर. आता मात्र मोठे पटके खेळावे लागतील. जसं चेंडू मात्र वाढत जाते तसे तसे मात्र प्रेशर रिलीज होईल या संघावर. ओ यावेळेस अपील केली आहे आणि अपील लगेच उचलून धरली आहे. लेग बुफरच्या स्वरूपात फलंदाज हा बाद होतोय मिस्टर कल्पेश. कैसे हैं आप लोग? वेलकम बॅक आले सर्व पाहुण्याचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी बेंडीपाडा बी च्या माध्यमातून भरवली क्रिकेटची स्पर्धा आणि आजचा फायनल डेचा दिवस आणि गचाकच भरलेले हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज राम बॅटर हा खेळताना पाहायला मिळतोय. ओ यावेळेस चांगला चेंडू म्हणावा लागेल. इथे मात्र शत्रक्षक थोडासा बीट होतोय, परंतु बॅकअपसाठी शत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. शत्रक्षक जोपर्यंत चेंडू फेकतोय गोलंदाजापर्यंत तोपर्यंत 2 धावा आपण पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आहे 19 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या 31 धावांची गरज. 7 चेंडू 31 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झालाय, शत्रक्षक आलाय परंतु लोमॅन फ्लॅन मध्ये चेंडू पडला गेलाय. इथे मात्र थ्रो केला होता परंतु यष्टीरक्षक आहे ना तो त्यांनी चेंडू गॅदर करू शकले नाही. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. आता 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. 6 चेंडू 29 धावा. डीजेला पण देऊया आणि लगेच येवा मैदानात. कम ऑन डीजे. पारितोषिक आलाय. पारितोषिक गणू दिवा यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. ते म्हणजेच जो फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतात षटकाराची हॅट्रिक मारा आणि 500 रुपये कमवा ही स्कीम आहे. तर सीमारेषेच्या बाहेर षटकाराचा कॅच घ्या. त्यासाठी सदानंद दळवी आणि किरण दिवा यांच्या माध्यमातून 200, लव घोषे आणि निलेश दिवा यांच्या माध्यमातून 200 आणि गणू दिवा यांच्या माध्यमातून 200 सर्वांसाठी आहेत हे पारितोषिक, हे लक्षात असू द्या. मात्र सफेद पडद्याच्या बाहेर. तर विशाल थापड येतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहिल्या चेंडूवर चांगले शतरक्षण अगदी शरीराने अडवला गेला, चेंडूला स्टॉप केला गेलाय सीमेरेषे जवळ आणि तत्पूर्वी 2 धावा पडून पूर्ण केल्यात कल्पेश आणि रामच्या माध्यमातून. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 5 चेंडू असतील आणि 27 धावांची गरज असेल. 5 चेंडू 27 धावांची गरज. कोण जिंकणार, कुठचा संघ फायनल सेमीफायनल मध्ये खरं तर प्रवेश करणार आहे. ओ यावेळेस स्लॉट 1 चेंडू हाताळला होता आणि गतीमध्ये बीट केलं होतं फलंदाजाला आणि विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळते. फलंदाज कल्पेश परेट याला दगावच्या दिशेने जावं लागेल. याला म्हणतात बाळकड. आपल्यावर आवाज चढवणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढ. मुंबई आपली आहे, आपली. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना कृष्णा वज्रे अगदी 5व्या क्रमांकावर तो दाखल होतोय. हा विषय आल्याने नक्कीच
मिश्रण केलं होतं गोलंदाजीमध्ये. ओ यावेळेस पुण्याचा स्लॉर वन चेंडू हाताळलाय. गती काढली होती चेंडू हाताळत असताना. चांगला चेंडू हाताळला गेलाय. एक धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. या 1 धावसंख्या पुढे सरकते आहे 25च्या धावसंख्येवर. आता मात्र आई ग्रुप भाटपाडा संघापासून थोडासा मी म्हणेन मॅच जी आहे ना थोडी लांब होत असताना पाहायला मिळते. पुढे द राऊंड विकेटने विशाल गोलंदाजी मार्कवर 7 ते 8 पर्यंत रन घेत असताना. ओ यावेळेस चेंज पेस चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा हात वळतोय. अब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. अशा प्रकारे ओळखला जातोय गोलंदाज विशाल थापट. ओ यावेळेस गतीमध्ये चेंडू हाताळलाय. पन्नाट वेग होता या चेंडूमध्ये आणि अशा प्रकारे बीट केले आणि या जलचेच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय मिस्टर राम कानात. याला मात्र तंबूच्या आफरेला जावं लागेल. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळा. काय कुठे आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे आय ग्रुप भातपाडा या संघापाठी. शेवटचा चेंडू बाकी. ओ यावेळेस बीट केले आणि अशा प्रकारे आपण बघत आहात लहू पाडा हा संघ मात्र विजय होतोय. अष्टभुजा लहू पाडा हा संघ विजय झालाय आणि अशा प्रकारे तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरेल. लगेच आमच्यापर्यंत कळवलं जाईल कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.